नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक भरती 2023 टेट परीक्षा 2023 या परीक्षेच्या अनुषंगाने इंग्लिश ग्रामर या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. म्हणूनच आपण आज या व्हिडिओमध्ये जे काही टेट परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामरवर मागे जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे बघा, डायरेक्शन अ सेंटेन्स विथ एन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. अ सेंटेन्स विथ एन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्सला एक वर्ड दिलाय, शब्द दिलाय, त्या शब्दाला अंडरलाइन केलेलं आहे. अंडरलाइन म्हणजे अधोरेखित केलेला आहे. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. बघा, फाइंड द वर्ड, आपल्याला असा शब्द शोधायचा आहे विच इज अपोजिट, जो की काय अपोजिट आहे, विरुद्धार्थी शब्द आहे. इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड, अधोरेखित केलेल्या शब्दाचा तो विरुद्धार्थी शब्द असणार आहे. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. बघा ऑप्शन, आपला पहिला क्वेश्चन बघूया. दिस कोट हॅज अ स्पेशल सरफेस दॅट रिपेल्स मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजे आर्द्रता किंवा ओलावा असं म्हणूया आपण. दिस कोट, हा जो कोट आहे त्याला एक स्पेशल सरफेस आहे, त्याला तर एक स्पेशल काय म्हणूया आपण, एक भाग आहे त्याला असं म्हणूया. दॅट रिपेल्स मॉइश्चर, तो मॉइश्चरला काय करतो, रिपेल करतो, म्हणजे काय दूर ठेवतो असं म्हणतो. आता दूर ठेवणे या शब्दाला आपल्याला अपोजिट हा वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. ऑप्शन वाचूया. ए आहे अट्रॅक्ट करणे. अट्रॅक्ट म्हणजे काय, आकर्षित करणे. बी म्हणजे रिमूव्ह करणे, दूर करणे. रिजेक्ट म्हणजे नाकारणे. डिसमिस म्हणजे सुद्धा काढून टाकणे. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन आहे बघा अट्रॅक्ट. रिपेल या शब्दाशी आपल्याला अपोजिट वर्ड येतो अट्रॅक्ट. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. चला नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. बघा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. आपल्याला या ऑप्शनमध्ये करेक्ट आर्टिकल म्हणजे उपपद आपल्याला ॲड करायचं आहे, फिल इन द ब्लँक करायचं आहे. आपल्याकडे 3 आर्टिकल आहेत, ए अँड द. पहिल्यांदा आपण प्रश्न वाचूया. दे वर टू पुअर टू अफोर्ड टेलिफोन. अफोर्ड म्हणजे काय, परवडू शकणे. पुअर म्हणजे गरीब. दे वर टू पुअर टू अफोर्ड डॅश डॅश टेलिफोन. बघा इथे करेक्ट ऑप्शन येतं बघा आपल्याला ए. आता ए कशा पद्धतीने आलं बघा, ज्या वेळेला सिंग्युलर काउंटेबल नाउन म्हणजे मोजता येणारं एकवचनी नाम असेल त्या एकवचनी नामासमोर आपण ए किंवा यांचा वापर करू शकतो. आता ॲन कुठे वापरायचं, ज्या वेळेला ए आय ए वॉवल्स म्हणजे स्वर असतील त्यावेळेला त्या शब्दाच्या समोर आपण ॲनचा वापर करू शकतो. आणि इतर जे बी पासून झेड पर्यंतचे व्यंजन आहेत ए ई आय यूला वगळून त्यासमोर आपण अचा वापर करू शकतो. म्हणजे इथं टी हा व्यंजन आहे, कन्सोनंट आहे, म्हणून आपण येथे अचा वापर करू शकतो. ओके. दे वर टू पुअर टू अफोर्ड टेलिफोन. इतके गरीब होते की ते टेलिफोनला घेऊ शकत नव्हते किंवा टेलिफोन त्यांना परवडण्यासारखा नव्हता. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3. डायरेक्शन. rearrange the following 5 sentences P, Q, R, S and T in the proper sequence to form a meaningful paragraph. Then answer the question given below. दे बघा, rearrange the following 5 sentences. rearrange म्हणजे काय, परत जुळवाजुळव करायची. कुठल्या 5 स्टेटमेंटची, 5 विधानांची. ते स्टेटमेंट आहेत P, Q, R, S आणि T. ते कसे लावायचे, आपल्याला प्रॉपर सिक्वेन्सने. सिक्वेन्स म्हणजे क्रमाने, प्रॉपर म्हणजे योग्य, योग्य क्रमाने आपल्याला ते जोडायचे आहेत. कशासाठी, टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण, पॅरेग्राफ म्हणजे उतारा. अर्थपूर्ण उतारा आपल्याला बनवण्यासाठी त्याचे सिक्वेन्स आपल्याला योग्य जोडायचा आहे. देन आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. आणि नंतर आपल्याला खाली दिलेल्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा. हा पॅरेग्राफ आहे बघा आपल्याकडे पी क्यू आर एस टी, याला जोडायचे. आणि प्रश्न काय, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द फर्स्ट सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट केल्यानंतर पहिलं सेंटेन्स कुठं येतं. पहिल्यांदा आपण वाचूया पूर्ण. The monkey divides the cake into 2 parts but shakes its head saying they are unequal. बघा पी वाचूया आपण. द मंकी डिवाइड म्हणजे वेगळे करणे, केक इंटू 2 पार्ट्स. त्या मंकीने, त्या माकडाने काय केलं, त्या केकला 2 भागांमध्ये डिवाइड केलं, वेगळं केलं. परंतु शेक्स इट्स हेड, त्याचं जे डोकं होतं म्हणजे ज्याचं मन, आणखी काय म्हणायचं, सेइंग दे आर अनइक्वल. आणि ते तुकडे कसे आहेत केकचे, ते कसे आहेत, अनइक्वल म्हणजे बरोबर नाही आहेत किंवा इक्वल नाही आहेत त्यांचे. नेक्स्ट बघूया. आफ्टर अ फीस्ट, जेवण झाल्यानंतर. फीस्टचा अर्थ होतो मेजवानी किंवा जेवण झाल्यानंतर. आफ्टर अ फीस्ट 2 cats सी अ पीस ऑफ केक अँड स्टार्ट फायटिंग फॉर इट. बघा, जेवण झाल्यानंतर 2 cats, 2 मांजरांनी काय पाहिलं होतं, पीस ऑफ केक, एक केकचा तुकडा होता. अँड स्टार्ट फायटिंग फॉर इट. बघा, आणि त्यासाठी त्यांनी भांडण करायला सुरुवात केलं. आर बघूया. ही कंटिन्यूज डुईंग सो अंटिल देर इज नो मोर केक लेफ्ट लिव्हिंग द पुअर लिटल कॅट्स डिसअपॉइंटेड. बघा, ही कंटिन्यू म्हणजे त्याने चालू ठेवलं, डुईंग सो अंटिल देर इज नो मोर केक लेफ्ट, जोपर्यंत केक उरणार नाही तोपर्यंत त्याने त्याचं चालूच ठेवलं. लिव्हिंग द पुअर लिटल कॅट्स डिसअपॉइंटेड. डिसअपॉइंट म्हणजे काय, निराश होणे किंवा दुःखी होणे असं म्हणूया. मग पुअर लिटल कॅट कशा झाल्या तर दुःखी झाला. येस.
अ मंकी सीज दिस इज अन अपॉर्च्युनिटी फॉर गेन अँड ऑफर्स टू हेल्प देम. बघा मंकी सीज, मंकी काय पाहतो, ही एक प्रकारची एक अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. गेन म्हणजे मिळणे अँड ऑफर्स टू हेल्प म्हणजे काहीतरी आपल्याला मिळेल सुद्धा आणि आपण कोणाची तरी मदत करण्याच्या हेतूने आपल्याला काहीतरी गोष्ट मिळावी असं मंकीचा हेतू होता. टी बघूया. ही टेक्स अ बाईट ऑफ वन पीस. त्याने बाईट म्हणजे काय तर तुकडा, बाईट ऑफ वन पीस, एका पीसचा त्याने तुकडा घेतला. देन द अदर आणि त्यानंतर दुसरा परत त्याने तुकडा खाल्ला. बट स्टील्स फाइंड देम अनइक्वल आणि तरी सुद्धा ते इक्वल होऊ शकत नव्हते. पहिलं सेंटेन्स बघूया आता आपल्या पद्धतीने. बघा पहिलं सेंटेन्स आहे आपल्याकडे क्यू. काय म्हणतो, आफ्टर अ फिस्ट, जेवण झाल्यानंतर दोन मांजरे एका पीस ऑफ केक, एका केकच्या तुकड्यासाठी त्यांनी भांडण चालू होतं. नंतर आहे यस. बघा अ मंकी सीज दिस ॲज अन अपॉर्च्युनिटी फॉर गेन अँड ऑफर्स टू हेल्प. बघा मंकीने पाहिलं ते, की मंकीने पाहिलं ती एक प्रकारची एक संधी होती त्याच्यासाठी, काहीतरी मिळेल त्याला वाटलं त्यामार्फत. ऑफर्स टू हेल्प देम आणि त्याने त्या दोघांना, त्या मांजरींना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. नेक्स्ट बघूया पी, 3 नंबरचा. द मंकीज डिवाइड द केक्स इंटू 2 पार्ट्स. मग त्या मंकीने काय केलं, त्या केकच्या तुकड्याचे 2 पार्ट केले, परंतु शेक्स इट्स हेड सेइंग दे आर अनइक्वल आणि परत तो म्हणत राहिला की ते तुकडे कसे आहेत तर अनइक्वल आहेत, बरोबर नाही आहेत. नेक्स्ट नंतर आता टी आला बघा. ही टेक्स अ बाईट ऑफ वन पीस. ही म्हणजे कोणी, या मंकीनी. ही टेक्स अ बाईट ऑफ वन पीस. मग ते तुकडे समान करण्यासाठी त्यांनी काय केलं, पहिले एक बाईटचा तुकडा खाल्ला, नंतर परत त्याने तुकडा खाल्ला. बट स्टील्स फाइंड देन अनइक्वल आणि मग तो अनइक्वल म्हणजे काय, ते कधीच इक्वल होत नव्हते, जोडले जात नव्हू शकते, बरोबर पद्धतीने ते कट होऊ शकत नव्हते. आणि शेवटचा अर्थ काय आलं, ही कंटिन्यूज डुईंग सो अंटिल देर इज नो मोर केक लेफ्ट. लेफ्ट म्हणजे उरणे. आणि त्या मंकीने त्याचं तसंच चालू ठेवलं जोपर्यंत तो केक संपून जात होता किंवा काही उरला नव्हता. मग त्यानंतर लिव्हिंग द पुअर लिटल कॅट्स डिसअपॉइंटेड. मग नंतर त्या कॅट होत्या त्या डिसअपॉइंट झाल्या, निराश झाल्या, कारण त्यांच्या वाट्याला केकचा कुठलाही तुकडा आलेला नव्हता. तर ही झाली आपली सिरीज QSPTR नावाची. आणि आपलं करेक्ट आन्सर आहे बघा ए आन्सर आहे. म्हणजे फर्स्ट सेंटेन्स काय आपलं क्यू, हे पहिलं आपलं आन्सर येतं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 4. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्ट. खाली दिलेल्या पर्यायांपैकी ओनली 1 इज नॉट स्पेल्ड करेक्ट. एका शब्दाची स्पेलिंग बरोबर नाहीये. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आपल्याला असा शब्द शोधायचा ज्याची की स्पेलिंग करेक्ट नाहीये. बघा हा आपल्याला सापडलाय वर्ड. बी म्हणजे परसिवरन्स. ओके, म्हणजे जिद्द, चिकाटी, पॅरालिसिस, अपंग, परस्पिरेशन, सायन्समधला वर्ड आहे. आता इथे बघा न्यूमोनियाची स्पेलिंग पी पासून चालू होते. आपले आन्सर बघा ए निमोनिया, ही आहे आपली करेक्ट स्पेलिंग. PNEUMONIA निमोनियाची स्पेलिंग. नेक्स्ट आता बघूया क्वेश्चन नंबर 5. Each question has a main statement followed by 4 statements labeled A, B, C and D. Choose the ordered pair of statements where the first statement implies the second and the two statements are logically consistent with the main statement. बघा each question has a main statement. प्रत्येक क्वेश्चनला काय एक मेन स्टेटमेंट म्हणजे मुख्य विधान आहे, फॉलोड बाय 4 स्टेटमेंट आणि त्याच्या खाली मुख्य विधानाच्या खाली काय तर 4 स्टेटमेंट दिले, ते आहेत A, B, C आणि D क्रमाने. चूज द ऑर्डर पेअर ऑफ स्टेटमेंट. आपल्याला त्याची जोडी तयार करायची आहे स्टेटमेंटची. फेअर जेथे द फर्स्ट स्टेटमेंट जे पहिलं विधान आहे त्यात दिलेलं स्टेटमेंटपैकी द फर्स्ट स्टेटमेंट इम्प्लाइज द सेकंड, जे पहिलं विधान दुसऱ्या स्टेटमेंटशी सुसंगत असेल, त्याच्यावरती लादलेलं असेल. अँड द 2 स्टेटमेंट्स आर लॉजिकली कन्सिस्टंट विथ द मेन स्टेटमेंट. आणि जे 2 स्टेटमेंट आहेत, जे विधान आहेत ते लॉजिकली कन्सिस्टंट म्हणजे तार्किकदृष्ट्या कन्सिस्टंट सुसंगत असले पाहिजे ज्या मेन स्टेटमेंटची. आता आपलं करेक्ट स्टेटमेंट जे काय बघू. आता पहिल्यांदा स्टेटमेंट काय दिलं आपल्याला, हे स्टेटमेंट. इफ यू स्कोर सेंचुरी इन द मॅच, जर तू मॅचमध्ये सेंचुरी करशील यू विल बी अवॉर्डेड, तुला बक्षीस मिळेल. या सेंटेन्सला सुसंगत असणारे खालील ABCD मधले आपल्याला सेंटेन्स फाइंड आउट करायचे. पहिलं बघू आता. यू स्कोर्ड सेंचुरी इन द मॅच, तू सेंचुरीमध्ये स्कोर केला. यू डिड नॉट स्कोअर सेंचुरी इन द मॅच, तू मॅचमध्ये स्कोअर केला नाही. तिसरं, यू आर अवॉर्डेड, तुला बक्षीस मिळाले होते. यू आर नॉट अवॉर्डेड, तुला बक्षीस मिळालेले नव्हते. करेक्ट ऑप्शन बघा. करेक्ट ऑप्शन आहे आपलं AC. बघा यू स्कोर्ड सेंचुरी इन द मॅच, तू मॅचमध्ये सेंचुरी केली. नंतर काय C, यू आर अवॉर्डेड आणि तुला बक्षीस मिळालं होतं. म्हणजेच या स्टेटमेंटशी मिळतं जुळतं असणारे किंवा सिमिलर अर्थ असणारं स्टेटमेंट कुठलं आहे तर करेक्ट ऑप्शन आहे AC. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Rearrange the following 5 sentences PQRS and T in the proper sequence to form a meaningful paragraph.
देन आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो देम. आता आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. आता यामध्ये काय विचारला, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द थर्ड सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. थर्ड सेंटेन्स काय, करेक्ट ऑप्शन बघा पी, म्हणजे आपलं हे पी जो आपला थर्ड सेंटेन्स आहे. द मंकी डिवाइड्स द केक इंटू 2 पार्ट्स बट शेक्स इट्स हेड सेइंग दे आर अनइक्वल. मंकीने काय केलं, त्या केकचे 2 पार्टमध्ये विभाजन केलं, तरी सुद्धा त्याचं मन म्हणत होतं की हे जे 2 विभाजन झालेले ते इक्वल नाही आहेत, बरोबर नाही आहेत. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो. बघा एक स्टेटमेंट दिलं आपल्याला, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. मी माझं असाइनमेंट पूर्ण केलेलं नव्हतं. आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. बघा आय हॅड, आपल्याला माहिती आहे हॅड नंतर काय येतं, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना बीन येतं, आणि याच्यामधला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट शोधायचा आहे जो की आपल्याला पहिला घ्यायचा. आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट, म्हणजे असाइनमेंट काय झाला, हा आपला ऑब्जेक्ट झाला, तो आपला सुरुवातीला येणार. द असाइनमेंट, असाइनमेंट नंतर जे मॉड्यूल ऑक्झिलरी आहे हॅड ते तशाला लिहायचं, तशाला तसंच लिहायचं, त्यानंतर आपल्याला बीन घ्यायचं. पहिलं ऑप्शन बघूया हॅव आलं, म्हणजे हा ऑप्शन चुकला. दुसरा बघूया वर नॉट बिंग आला, हा ऑप्शन सुद्धा चुकला. तिसरा बघूया द असाइनमेंट वर नॉट आला, हा सुद्धा चुकला. म्हणजे पर्याय आपल्याकडे एकच उरला आहे, जो डी आहे तो करेक्ट आहे. द असाइनमेंट हॅड नॉट बीन, आणि नेहमी पॅसिव्ह वापरत असताना क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, म्हणून इथे कम्प्लिटेड आलेली आहे, आणि बाय घेतलं आपण, आणि या जो प्रॉनाउन आहे आपल्याकडे आयचं कन्व्हर्जन झालंय मी मध्ये, म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे डी. द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड माय मी, म्हणजे जी असाइनमेंट होती माझ्याकडून पूर्ण झालेली नव्हती. आन्सर आहे डी. चला आता क्वेश्चन नंबर 8. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर वर्ड शोधायचा आहे, सिनोनिम शोधायचा आहे, समानार्थी शोधायचा आपल्याला. वर्ड आहे बघा आपल्याकडे झेनिथ. झेनिथचा अर्थ तो कळस किंवा शिखर. चला पीक म्हणजे कळस किंवा शिखर असं म्हणूया. बॉटम म्हणजे आपल्याला माहिती आहे, बॉटम म्हणजे खालचा जो बेस असतो त्याला बॉटम म्हणूया. नाडीर म्हणजे ह्या सुद्धा खालच्या दर्जाला. बेस म्हणजे पाय असं म्हणूया. करेक्ट ऑप्शन सापडलेलं आहे. पीक म्हणजे उंच, कळस, शिखर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. Rearrange the following 5 sentences P, Q, R, S, T in the proper sequence to form a meaningful paragraph. Then answer the question below them. बघा meaningful paragraph तयार करा. सेम क्वेश्चन होता. आता यामध्ये विचारले की सेकंड सेंटेन्स कुठला आहे. बघा करेक्ट आन्सर आहे आपलं एस. ही आपली सिक्वेन्स आहे QSPTR, म्हणजे ह्या सिक्वेन्सवरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपला आता बघा सेकंड स्टेटमेंटची सेंटेन्स आहे एस. A monkey sees this as an opportunity for gain and offers to help them. माकडाने ती एक संधी समजली आणि त्याने त्यांना मदत करण्यासाठी त्याने इच्छा व्यक्त केली. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. बघा सेंटेन्स दिलं, एक विधान दिलंय, त्यामध्ये एक अंडरलाईन अधोरेखित केलेला वर्ड दिलाय. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. आपल्याला त्या अंडरलाईन केलेला शब्दाचा सिमिलर म्हणजे काय, समानार्थी किंवा सारखा शब्द आपल्याला शोधायचा आहे. बघूया प्रश्न काय म्हणतो. द फायरमॅन वॉज पब्लिकली एक्झाल्टेड फॉर हिज हिरोइझम. बघा द फायरमॅन, जो अग्निशमन दलामधला जो व्यक्ती असतो त्याला फायरमॅन असं म्हणतात. द फायरमॅन वॉज पब्लिकली म्हणजे काय, म्हणजे लोकांच्या सोबतीने किंवा खूप लोकांमध्ये एक्झल्टेड म्हणजे काय, गौरव करण्यात आला, सत्कार करण्यात आला, स्तुती करण्यात आले. फॉर हिज हिरोइझम. हिरोइझम म्हणजे काय, काहीतरी त्यांनी असं म्हणजे एक शौर्याचं काम केलं, त्या शौर्याच्या कामाबद्दल लोकांनी त्याचा गौरव करण्यात आला. आता एक्झल्टेड या शब्दाला आपल्याला सिनोनिम ऑफ शब्द शोधायचा. हा आता आपल्याला सापडलेला आहे ग्लोरीफाईड. ग्लोरीफाईड म्हणजे काय तर गौरव करणे, म्हणजे हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे. सिमिलर वर्ड. बी बघूया तरी पण. बी म्हणजे काय, कंडेम. कंडेम म्हणजे काय तर टीका करणे. सी बघूया अब्यूज. अब्यूजचा अर्थ होतो आरोप करणे, दोषारोप करणे. आणि डी आहे बीटन. बीटन म्हणजे मारणे, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे आपलं ग्लोरीफाईड. चला आता क्वेश्चन नंबर 11. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द प्रोवर्ब. या प्रोवर्बचा मनीचा आपल्याला काय करायचा आहे, अर्थ आपल्याला खाली दिलेल्या सेंटेन्समध्ये फाइंड आउट करायचा. बघा when the blind lead the blind both shall fall into the ditch. बघा when the blind lead the blind both shall fall into the ditch. करेक्ट ऑप्शन बघा पहिलाच आहे. those people without knowledge or experience should not try to guide or advise others in similar position. बघा those people, जे काही लोक असतात त्यांच्याकडे विदाउट नॉलेज, ज्यांच्याकडे ज्ञान नसेल, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल, शुड नॉट ट्राय, त्यांनी प्रयत्न करायला नाही पाहिजे. कुणाला, टू गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे, ॲडवाइस म्हणजे सल्ला देणे, अदर्स इन सिमिलर पोझिशन म्हणजे त्यांच्याच बरोबरीच्या असणाऱ्या, सिमिलर पोझिशन म्हणजे
त्याच पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्याने ज्याच्याकडे नॉलेज पण नाही आणि एक्सपिरियन्स पण आहे तरी सुद्धा ते नसताना सुद्धा त्याने त्याच्याच पदाच्या असणाऱ्या व्यक्तींना त्याने गाईड केलं नाही पाहिजे, मार्गदर्शन केलं नाही पाहिजे, सल्ला नाही दिला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आपल्याला अपोजिट मिनिंग शोधायचा आहे बघा. कन्व्हिक्ट म्हणजे काय? आता कन्व्हिक्ट म्हणजे दोषी ठरवणे. एखाद्याने समजा गुन्हा केलाय त्याला दोषी ठरवण्यात येतं, त्यावेळेला कन्व्हिक्ट हा शब्द वापरतात. तर खाली दिलेला आपल्याला अपोजिट म्हणजे काय? दोषी ठरवणं. तर दोषमुक्त करणे हा आपल्याला शोधायचा. ॲक्विटेड म्हणजे दोषातून मुक्त करणे. अलेज म्हणजे आरोप करणे. चार्ज म्हणजे काय? एखाद्यावरती केस असेल, समजा पोलीस केस असेल, त्यावेळेला आपण चार्जशीट दाखल केली असं म्हणतो. आणि डी आहे ब्लेम म्हणजे काय? तर आरोप करणे. तर करेक्ट ऑप्शन येतं ॲक्विटेड म्हणजे दोषमुक्त करणे, म्हणजे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. खाली दिलेला सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्ट स्पीच आपल्याला बनवायचं आहे. प्रश्न वाचा. अलेक्स सेड आय विल बी इन लंडन ऑन मंडे. बघा अलेक्स सेड, आता याच्यामध्ये बघा डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जर ऐकणारा असेल तर सेडचं कन्व्हर्जन काय होतं? टोल्डमध्ये होतं. आणि ऐकणारा नसेल तर सेड जशाला तसा राहतो. इथं ऐकणारा कोणी आहे का? अलेक्स कोणाला म्हणाला का उद्देश नाहीये, म्हणून अलेक्स सेड दॅट. तिन्हीमध्ये पण आलं बघा. अलेक्स सेड दॅट, अलेक्स सेड दॅट, अलेक्स सेड दॅट, अलेक्स सेड दॅट. नंतर बघायचं आयचं कन्व्हर्जन. अलेक्स सेड दॅट, मग आयचं कन्व्हर्जन काय होईल? ही होईल. आणि ह्या विलचं कन्व्हर्जन काय होईल? वूडमध्ये होईल. या चारही दिलेल्या ऑप्शनपैकी फक्त या ए ऑप्शनमध्ये वूड आहे, त्यामुळे करेक्ट ऑप्शन आहे इनडायरेक्ट स्पीच मधलं ए. करेक्ट. क्वेश्चन नंबर 14. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बाय होम वर यू गिवन दिस ऑर्डर्स. बघा बाय होम वर यू गिवन दीज ऑर्डर्स. आता बघा जे आपल्याला सेंटेन्स दिले हे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे, आपल्याला याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन करायचं. बघा वर आलेला आहे आणि फी3 आलेलं, म्हणजे अर्थातच हा जो क्वेश्चन आहे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. तर आपल्याला सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य शोधायचं आहे की ज्याचं कन्व्हर्जन पॅसिव्ह करताना या पद्धतीने होऊ शकेल. आता बाय होम आपल्याला माहिती आहे होमचं कन्व्हर्जन हूच असं होतं, त्यामुळे हू असणार आहे तिथे. चला सापडलं आपलं. करेक्ट आन्सर आहे बघा हू गेव यू दीज ऑर्डर, म्हणजे सब्जेक्ट प्लस फी2 आला आपला सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे हे आहे. बी कसं काय नाही आहे तर हॅज नंतर फी3, प्रेझेंट परफेक्ट, हॅव नंतर गिव्ह आले, असं स्टेटमेंटच नसतं. हॅव नंतर गिवन पाहिजे, हॅज नंतर सुद्धा गिवन पाहिजे, हे सुद्धा हॅड नंतर सुद्धा गिवन पाहिजे, म्हणजे हे तिन्ही पण रॉंग झाले. करेक्ट ऑप्शन आहे आपलं ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. आता इडियम दिलेली आहे, याच्यामध्ये मन दिलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन? या मनीचा आपल्याला अर्थ काय? लेट बायगोन्स बी बायगोन्स इन द सेंटेन्स गिवन बिलो. या जे काही मनी आहेत त्या मनीचा आपल्याला अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. बघा नॅन्सी हेल्ड अ ग्रज अगेन्स्ट. क्वेश्चन काय बघा, नॅन्सी हेल्ड अ ग्रज अगेन्स्ट हर टीचर फॉर अ लॉंग टाइम. ग्रज म्हणजे काय? तिरस्कार, द्वेष. नॅन्सी हे काय व्यक्तीचं नाव आहे. नॅन्सीने काय केलं होतं? त्याच्या अगेन्स्ट हर टीचर, त्याच्या शिक्षकाप्रती, हर टीचर, आता हर वापरले. नॅन्सी तिच्या शिक्षकाप्रती नेहमी तिच्या मनामध्ये काय होता? द्वेष होता, राग होता. परंतु शी फायनली डिसाइडेड टू, नंतर परंतु अंतिमतः तिने काय ठरवलं? लेट बायगोन्स बी बायगोन्स. आता अर्थ बघा, करेक्ट अर्थ आहे फॉरगिव्ह समवन और समथिंग ही और शी डिड नॉट इन द पास्ट. ऑप्शन आहे करेक्ट आपलं ए. फॉरगिव्ह समवन, फॉरगिव्ह म्हणजे माफ करा, कुणाला तरी माफ करा. कशासाठी? फॉर समथिंग ही और शी डिड इन द पास्ट, की त्या व्यक्तीने भूतकाळामध्ये काही केलेलं आहे त्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीला माफ करा, म्हणजे करेक्ट आन्सर आहे आपलं ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. डायरेक्शन. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. अंडरलाइन केलेला वर्ड खाली दिलेला आहे. फाइंड आउट द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. अधोरेखित केलेल्या शब्दाशी सुसंगीत तुम्हाला सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. प्रश्न बघूया. द अदरवाइज परफेक्ट डायमंड हॅड अ टायनी फ्लॉ दॅट रिड्यूस इट्स व्हॅल्यू. आता फ्लॉ म्हणजे काय? त्रुट असणे. टायनी म्हणजे काय? छोटीशी त्याच्यामध्ये त्रुटी आहे किंवा काहीतरी गोष्टमध्ये अडथळा आहे किंवा चूक आहे असं म्हणूया. दॅट रिड्यूस इट्स व्हॅल्यू. तर डायमंडची व्हॅल्यूमध्ये थोडी जरी चूक असली तर त्याचा काय होतं? त्याची व्हॅल्यूमध्ये, किमतीमध्ये त्याची ढासळता होते. आता आपल्याला शोधायचं आहे फ्लॉ म्हणजे काय? चूक असणारा, सिमिलर सापडायचा अर्थ आपल्याला. आता बघूया इम्परफेक्शन म्हणजे चूक होऊ शकतं. परफेक्शन म्हणजे एकदम ॲक्युरेट असणं, हा सुद्धा नाही होऊ शकत. ब्युटी म्हणजे सुंदर, हे सुद्धा नाही.
स्ट्रेंथ म्हणजे ताकद, हे पण नाही. आन्सर सापडलेलं इम्परफेक्शन म्हणजे काय, त्याच्यामध्ये परिपूर्णता नसणे. आन्सर आहे करेक्ट ऑप्शन ए, परफेक्शन. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 17. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन बघा, हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. द स्टडी ऑफ द नेचर ऑफ गॉड अँड रिलिजियस बिलीफ. बघा, स्टडी ऑफ द नेचर ऑफ गॉड, जो निसर्गाचा देवता आहे, आणि रिलिजियस बिलीफ, धार्मिक गोष्टींवर बिलीफ करतो, विश्वास करतो, अशा अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? आता याला आपल्याला नाव आहे बघा. याचं करेक्ट ऑप्शन येतं डी, थिओलॉजी, ब्रह्म ज्ञानशास्त्र असं त्याला म्हणूया. पॅथॉलॉजी माहिती आहे, सायन्स रिलेटेड आहे. गॅस्ट्रॉनॉमी माहिती आहे, हॉर्टिकल्चर म्हणजे काय तर बागकाम शास्त्र, जे बागायतीचे कामं वगैरे असतात त्या शास्त्राला हॉर्टिकल्चर असं म्हणतात. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 18. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. योग्य आर्टिकल घेऊन आपल्याला ब्लँक फिलअप करायचे. डॅश डॅश नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. बघा, कॉमनली रिगार्डेड ॲज, कॉमनली म्हणजे सामान्यतः, रिगार्ड म्हणजे ओळखल्या जाते, ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड, जगामधील सर्वात लॉंगेस्ट, सर्वात लांब असणारी नदी म्हणून कोणाला ओळखलं जातं? नाईलला. बघा, आता नाईलच्या समोर आपल्याला आर्टिकल शोधायचं आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे बघा आपल्याकडे द. तर द का घेतला आपण? कारण जे वेळेला स्पेसिफिक नेम असेल, विशिष्ट नेम असेल, त्या विशिष्ट नेम समोर आपण दचा उच्चार करतो, म्हणून येथे द हे आर्टिकल येतं. द नाईल इज कॉमनली रिगार्डेड ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड. ए आणि ॲन काय, सिंग्युलर काउंटेबल नाउन, एक वचनी नामे असतील त्याच्यासमोर ए किंवा यांचा वापर करतो. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 19. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. अधोरेखित केलेला एक शब्द दिलाय. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा, आपल्याला त्याचा अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. बघा, द प्लेन हॅड टू डेव्हिएट फ्रॉम इट्स नॉर्मल फ्लाईट पाथ. बघा, द प्लेन जो होता, जो विमान होतं, हॅड टू, एखादी गोष्ट करावी लागली होती, या उद्देशाने हॅड टूचा वापर होतो. द प्लेन हॅड टू डेव्हिएट फ्रॉम इट्स नॉर्मल फ्लाईट पाथ. फ्लाईट म्हणजे त्याची विमान जो असेल, पाथ म्हणजे रस्ता, त्याचा विमान उड्डाण करण्याचा जो पाथ होता, रस्ता होता, त्या रस्त्यापासून त्याला डेव्हिएट म्हणजे काय, दुसरा मार्ग निवडावा लागला होता किंवा तो भटकला होता असं. तर आपल्याला अपोजिट शब्द सापडायचा आहे भटकण्याच्या विरुद्ध. ए तर कॉन्सन्ट्रेट येऊ शकतं. बी डायव्हर्ज म्हणजे काय, मार्ग दुसरीकडे वळवणे, हे सुद्धा सिनोनिम होईल त्याला, आपल्याला अपोजिट विचारले. डिग्रेस हे सुद्धा नाही होणार. स्ट्रे म्हणजे भटकणे, हे सुद्धा नाही येणार. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए, कॉन्सन्ट्रेट. क्वेश्चन नंबर 20. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. बघा, फ्रेजचा क्वेश्चन आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे, मोहित पुल्ड ऑफ अ बिझनेस डील. आता पुल्ड ऑफचा अर्थ आपल्याला फ्रेज आहे पुल्ड ऑफ, याचा अर्थ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. करेक्ट ऑप्शन येतं बघा, सक्सिडेड इन गेटिंग. बघा, काहीतरी मिळवण्यासाठी यश मिळवणे. मोहित कशामध्ये, बिझनेसची डील मिळवण्यामध्ये यशस्वी झाला, म्हणून पुल्ड ऑफसाठी करेक्ट ऑप्शन आहे ए. दुसरं काय होतं, फेल्ड टू गेट, मिळवण्यासाठी अपयश झाला. कुड नॉट अकम्प्लिश, एखादी गोष्ट मिळू शकला नाही. ऑल टुगेदर डिस्कार्डेड, एकत्र मिळून त्यांनी त्या गोष्टीला डिस्कार्ड केलं, काढून टाकलं. तर करेक्ट ऑप्शन आहे ए, सक्सिडेड इन गेटिंग. मोहित त्याचे बिझनेस डील मिळवण्यामध्ये सक्सीड झाला, यशस्वी झाला. नेक्स्ट बघूया 21. ईच क्वेश्चन हॅज अ मेन स्टेटमेंट फॉलोड बाय 4 स्टेटमेंट लेबल ए बी सी डी. बघा, ईच क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चनामध्ये काय दिलं, एक मेन स्टेटमेंट, एक मुख्य विधान दिले, आणि फॉलोड बाय 4 स्टेटमेंट, आणि त्याच्या खाली 4 विधानं दिली आहेत ए बी सी डी. चूज द ऑर्डर पेअर ऑफ स्टेटमेंट. आपल्याला त्या स्टेटमेंटची ऑर्डर, पेअर शोधायची, जोडी शोधायची. फेअर द फर्स्ट स्टेटमेंट इम्प्लाइज द सेकंड, म्हणजे पहिलं स्टेटमेंट दुसऱ्यावरती अवलंबून असेल. अँड द 2 स्टेटमेंट्स आर लॉजिकली कन्सिस्टंट विथ द मेन स्टेटमेंट. आणि जे स्टेटमेंट आहेत 2 ते सुसंगत असतील ज्या मेन स्टेटमेंटशी. मेन स्टेटमेंट काय, वेन यू क्लिअर द इंटरव्ह्यू यू गेट द जॉब. जेव्हा तू इंटरव्ह्यू क्लिअर करतो त्यावेळेला तुला जॉब मिळतो. आता ऑप्शन बघूया. आन्सर करेक्ट आहे डी बी. बघा कसं आलं बघा आता डी बी. आता याच्यामध्ये बघा, यू डिड नॉट गेट द जॉब, यू डिड नॉट क्लिअर द इंटरव्ह्यू. म्हणजे काय, तू जर इंटरव्ह्यू क्लिअर केला नाही तर तुला काय, यू डिड नॉट गेट द जॉब, तुला जॉब मिळणार नाही. हे आपलं करेक्ट होतं. हे जमतच नाही. यू क्लिअर द इंटरव्ह्यू, तू इंटरव्ह्यू क्लिअर केला. यू गॉट द जॉब, तुला जॉब मिळाला नाही, याचं नाही करेक्ट होणार. आपल्याला करेक्ट काय येणार, डी आणि बी. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 22. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. हिज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स डॅश डॅश द शो. बघा, आता येथे आपल्याकडे हिज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्स म्हणजे सादरीकरण, म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे अप्रतिम सादरीकरण. शो म्हणजे काहीतरी कार्यक्रम केलेला आहे. आता इथे आपल्याला
गिवन ऑप्शन चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आपल्याला शब्द शोधायचा. हिज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स स्टोल द शो. बघा स्टोल द शो येऊ शकतं. हॅव स्टील नाही येणार कारण स्टील स्टोल स्टोलन म्हणजे फी3 यायला पाहिजे, हे सुद्धा रॉंग झालं. हॅव नंतर स्टोलन यायला पाहिजे, स्टोल घेतलाय फी2 हे सुद्धा नाही. हॅज स्टील येथे सुद्धा फी3 पाहिजे म्हणजे तिन्ही ऑप्शन चुकलेले आहेत म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे ए स्टोल. हिज आउटस्टँडिंग परफॉर्मन्स स्टोल द शो म्हणजे जो शो होता, जो कार्यक्रम होता त्याचं पूर्णपणे श्रेय किंवा तो पूर्णपणे प्रेक्षकांना आकर्षण करण्याचं काम कोणी केलं होतं, त्याने तिच्या परफॉर्मन्सने केलं होतं म्हणजे ऑप्शन आहे ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 23. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्पेल्ड करेक्टली. खाली दिलेल्या शब्दांपैकी फक्त एका शब्दांची स्पेलिंग काय करेक्टली आहे. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. आपल्याला तो शब्द शोधायचा ज्याची स्पेलिंग करेक्ट आहे. चला सापडलेला फॅरेनहाइट, सायन्समधला हा घटक आहे, सायन्समधला हा फॅरेनहाइट. कॅलेंडर आहे, कॅलेंडरची स्पेलिंग ही नाही CALENDR वाय चुकीचा आहे. कॅमोफ्लेग राज हे सुद्धा म्हणजे आपल्याला करेक्ट सापडला आहे फॅरेनहाइट. क्वेश्चन नंबर 24. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. फ्रेजचा क्वेश्चन बघा. आउट ऑफ द 4 ऑप्शन खालील 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. सबस्टिट्यूशन म्हणजे पर्याय असणार आहे. द मेडिसिन विल ॲक्ट ऑन द पेशंट आफ्टर सम टाइम. ती मेडिसिन आहे ॲक्ट ऑन म्हणजे कृती करेल ऑन द पेशंटवरती, जी गोळी आहे ती कुणावरती, पेशंटवरती काम करू लागेल आफ्टर सम टाइम म्हणजे थोड्या वेळाने त्या पेशंटवरती काम करू लागेल. आता आपल्याला इथे फ्रेजचा अर्थ सांगायचा आहे, ॲक्टॉनचा. ॲक्टॉनचा आपल्याला अर्थ सांगायचा. ॲक्टॉन हा अंडरलाईन केलेला वर्ड होता. आता व्हॅनिश म्हणजे काय तर गायब होणे. दुसरं काय प्रोड्यूस इफेक्ट. हां हे आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे त्या मेडिसिन खाल्ल्यानंतर त्याच्यावरती काहीतरी परिणाम होईल किंवा त्याची तब्येत सुधारणेल. नलिफाय म्हणजे काय रद्द करणे, एखादा करार रद्द करणे. इन्फेक्ट म्हणजे काय त्याला काहीतरी इन्फेक्शन होणं असं म्हणूया. पण करेक्ट ऑप्शन आहे आपलं प्रोड्यूस इफेक्ट. क्वेश्चन नंबर 25. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर वर्ड शोधायचा, समानार्थी शब्द. अकम्प्लिशचा अर्थ तो मिळवणे. बघूया अचीव म्हणजे सुद्धा मिळवणे म्हणजे हा ऑप्शन येऊ शकतो. दुसरं फेल बघूया, सिमिलर शोधायचा. फेल म्हणजे अपयशी, हा रॉंग झाला. तिसरा हिंडर म्हणजे अडथळा, हे सुद्धा रॉंग. लूज म्हणजे गमावणे म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे अचीव म्हणजे एखादी गोष्ट मिळवणे. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी टेट या परीक्षेमधील मागील ज्या परीक्षा झालेल्या त्या परीक्षेमधील विचारलेले इंग्लिश ग्रामर या घटकावरचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जे स्टडी ग्रुप असेल तुमचे त्या स्टडी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.